students. See the next examples of that polar coordinate system. तर आपण काल कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मिळवले. आता पोलर मिळूया. तर सेकंड टाइप ऑफ एक्झाम्पल, फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स. बघा, फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स of the points whose Cartesian coordinates are. आता तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ 2. ते पण व्हॅल्यू एकदम सिलेक्टेड असतात. दॅट इज 0 1 हाफ, थर्ड 1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 ऑब्झर्व हियर, आणि फोर्थ 3/2. बघा, 3 times square root of 3 upon that 2. तर like of that these points are given. आणि मग आता आपल्याला पोलर कोऑर्डिनेट्स पाहिजेत. आणि मग आता परत सिमिलर सिच्युएशन वी हॅव टू कन्स्ट्रक्ट. मग नाव देऊया, लेट दॅट p रिप्रेझेंट्स स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ 2. बरोबर, म्हणजे आधी कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आहेत, याचा अर्थ ते x निर्देशक आलेत. x इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2, y इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2. both points square root of 2. Both points are positive. याचा अर्थ p lies in first quadrant. बरोबर. मग ह्याच्यावर आपल्याला आपल्या उत्तराची खात्री कळते आणि पुढच्या अडचणी पण दूर होतात. म्हणजे आर्थिक p हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, याचा अर्थ त्याचे मेजर 0 to π/2 च्याच दरम्यान आलं पाहिजे. बरोबर. आणि मग बघा, and therefore by that relation r equal to square root of x square plus y square. किती छान मिळत आहे. that is 2 plus 2 that becomes that of 2 अधिक 2 4, 4 चा वर्गमूळ तुमचं आलं 2. म्हणजे रेडियस वेक्टर r किती आलं त्या ठिकाणी 2 झालं. त्यानंतर थीटा इक्वल टू डायरेक्ट सूत्राचा उपयोग करा. हे आपण 11वीत पण शिकलो होतो बघा, इन दॅट ऑफ द मॉड्युलस अँड आर्ग्युमेंट. tan inverse of y upon x, that is equal to tan inverse of square root of 2 upon square root of 2. बरोबर. that is equal to tan inverse of 1 is there, आणि म्हणून ते बरोबर मिळालं तुमचं π/4. that is the angle theta. कारण tan π/4 is 1, तो बरोबर पहिल्या क्वाड्रंट मध्ये आहे. याचा अर्थ तो टर्मिनल r lie in the first quadrant, and therefore its polar coordinates are p r theta represents that p r आलं 2 तर थीटा आलं तुमचं π/4. तर असं ते व्यवस्थितपणे चालायचं. त्यानंतर सेकंड वन, सिमिलर कन्स्ट्रक्शन. लेट, नाव देऊया दुसरं, q रिप्रेझेंट्स. बघा, लगेच कन्फर्म होता. दॅट इज 0 1 हाफ. Therefore x equal to 0, तर y equal to 1 half. That is q lies on y axis. आणि विशेष म्हणजे पॉझिटिव्ह y axis. हे पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह बघायला पाहिजे. पण ते 90 येतं का, 180 येतं का, 270 येतं, त्याच्यावरती ते क्लिअर होत जातं. झालं. and therefore that r equal to, परत ते सूत्र, स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, that is equal to 0 plus 1/4. याचा अर्थ 1/4 चं वर्गमूळ आलं तुमचं r. आणि इथं पॉझिटिव्हच स्क्वेअर रूट घेणे, बिकॉज दॅट इज द डिस्टन्स. ते अंतर आहे आपल्या पॉइंटचं ओरिजिन पासूनचं. झालं. त्यानंतर आता टॅनचा बघा काय घडतंय ते. therefore थीटा इक्वल टू, सिमिलर, टॅन इनव्हर्स ऑफ, एखाद्याला हे नाही आलं साइन आणि कॉस वरून सुद्धा तुम्ही डिटेक्ट करू शकता. टॅन इनव्हर्स ऑफ y आहे तुमचा 1 हाफ, x आहे त्या ठिकाणी 0. आणि मग याचा अर्थ आपला टॅन इनव्हर्सचा अँगल कसा येतोय, दॅट इज व्हॅल्यू नॉट डिफाईन. बरोबर. आणि मग व्हेन दॅट बिकम्स वेल, टॅन इनव्हर्स ऑफ दॅट 1 हाफ अपॉन 0 म्हणजे दॅट इज नॉट डिफाईन. आणि ॲट दॅट टाइम आवर थीटा बिकम्स π/2. कारण tan π/2 ची व्हॅल्यू काय असते तुमची, नॉट डिफाईन असते. इकडे इनव्हर्सला जायचंय. अँड देअरफॉर दॅट बिकम्स पोलर कोऑर्डिनेट्स आर q नाव. आता q नाव दिलंय, त्याचप्रमाणे चालायचं. r थीटा, दॅट इज नथिंग बट q. r इज 1 हाफ, थीटा इज π/2, दॅट लाईज ऑन y axis डेफिनेटली. त्यानंतर
तर असे हे उदाहरण क्लिअर करत चला. साधे असतात परंतु आपल्याला काहीतरी ते सांगून जात असतात. त्यानंतर आर नाव देऊ आता त्याला. दॅट इज 1 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3. बरोबर, त्यासाठी आपलं बेसिक नॉलेज क्लिअर पाहिजे. तुम्ही बरोबर ऍडजस्टमेंट करू शकता. परत x इक्वल टू 1, y इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3, याचा अर्थ p लाईज इन. मग x पॉझिटिव्ह y निगेटिव्ह, याचा अर्थ तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये जातोय. इन फोर्थ क्वाड्रंट. बरोबर, याचा अर्थ त्याचं मेजर बघा चौथ्या चरणामध्ये तो आहे. इन द फोर्थ क्वाड्रंट. व्हेरी इट इज. आणि आपल्याला इथं असतं 0, इथं असतं π/2, या ठिकाणी पाय, तर इथं असतं 3π/2 आणि मग इथं होतं 2π. म्हणजे आपला अँगल हा याच्या दरम्यान आहे. म्हणून आता आपल्याला थोडंसं इथं बरोबर विचार करता येतं. त्यामुळे तुमचं नॉलेज क्लिअर करा, उपयोग करा. आपण जे काही शिकतो त्याचा. झालं. त्यानंतर मग आर मिळूया. देअरफॉर आर इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, परत सूत्र तेच, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, दॅट इज 1, दॅट इज 3. पण वजाचा वर्ग अधिक वर्गमुळात 3 चा वर्ग 3, 3 अधिक 1 4, आर आलं तुमचं 2. कळलं. त्यानंतर मग आता जाऊ आपल्या थीटाकडं. therefore theta equal to tan inverse of that y upon x, that is equal to tan inverse of y बघा मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3. x किती आहे तुमचा 1. याचा अर्थ आता आपल्याला मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 व्हॅल्यू असणारा अँगल शोधायचा आहे, त्याचा टॅन रेशो. आणि मग ज्या अर्थी तो चौथ्या क्वाड्रंट मध्ये आहे, याचा अर्थ दॅट बिकम्स ऑल साइन टॅन कॉस. म्हणजे कॉस पॉझिटिव्ह, साइन निगेटिव्ह आलं पाहिजे. आणि मग आता त्याच्यावर आपण ठरवता येतं, म्हणजे टॅनच निगेटिव्ह होता. आणि वी नो दॅट. मग आता बघूया तो कुठं आहे, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. याचा अर्थ 360 पेक्षा थोडासा कमी आहे. आणि त्याचा अलाइड आता आपल्याला वापरावा लागेल, पण पायचा उपयोग नाही. 2π पेक्षा थोडासा लहान आहे. मग टॅन ऑफ 2π मायनस थिटा काय असतं तुमचं, मायनस टॅन थिटा. बरोबर. therefore मग आता कोणाची व्हॅल्यू असणार आहे बरं, इथं अंशस्थानी स्क्वेअर रूट 3/2 आणि छेदस्थानी 1/2. म्हणजे स्क्वेअर रूट 3/2 साइन. साइन म्हणजेच काय आलं, कोणाची व्हॅल्यू साइन ऑफ 60 डिग्री असते. साइन ऑफ 60 डिग्री दॅट इज द स्क्वेअर रूट 3/2. बरोबर. साइन ऑफ 60 डिग्री अँड therefore tan ऑफ बघा 2π मायनस π/3. हे क्लिअर करा. आपण कितीतरी वेळा त्याचा उपयोग घेतलाय. इक्वल टू मायनस टॅन π/3 अँड therefore tan ऑफ 2π मायनस π/3 आले तुमचे tan ऑफ 5π/3. हा, एक मिनिट. व्यवस्थित सगळं आहे तुमच्याकडे. प्रिन्सिपल सोल्युशन 11वीतलं आत्ताचं किती नॉलेज आहे. मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3, कारण स्क्वेअर रूट 3/2 साइन 60 असतं, मायनस या 2π मुळे आलं. आणि मग इथं बघा अँड therefore tan इनवर्स ऑफ दॅट इज मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 इक्वल टू 5π/3. 5π/3 म्हणजे किती, 60 5 300. 300 डिग्री आहेत. बरोबर तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये असणार. आणि मग आता आपल्याला त्याचे पोलर कोऑर्डिनेट्स मिळतील. And therefore the polar coordinates of that point are theta, that represents r2 आणि angle आला 5π/3. तर असे ते उदाहरण ट्राय करावे लागतील. तेव्हा हे टेक्निक तुमच्याकडे असायलाच हवा. त्यानंतर फोर्थ, लेट एस रिप्रेझेंट्स काय आहेत आता निर्देशक. 3/2 3 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 3 अपॉन दॅट 2. परत बघा therefore x इक्वल टू 3/2, y इक्वल टू 3 टाइम्स स्क्वेअर रूट 3/2 and therefore s lies in first quadrant. आपल्याला त्या क्वाड्रंट वरून ठरवता येतं की अलाइडचा उपयोग करणे आहे किंवा नाही ते. बरोबर. आणि मग आता काम संपला. and therefore r इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ that x square plus y square, that is equal to, आता take the care, 9/4 plus that किती येतील बरं, 3 चा वर्ग 9 9 3 27 27/4. तर हे चुकू नका. मग 27 9 36 आले, 36/4 9 आले, 9 चा वर्गमूळ आलं तुमचं 3, म्हणजे r आले तुमचे 3. तर हे झालं त्याचं रेडियस वेक्टर. आणि आता बघा त्यानंतर थिटा इक्वल बरोबर तेवढ्याच ओळी येतात बरं का, काही कमी जास्त होत नाही.
tan इनव्हर्स ऑफ y अपॉन x इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ y किती आहे 3 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 3 अपॉन 2 x किती आहे 3 अपॉन 2 3/2 हा इथे येतो and therefore theta equal to बघा मग छेद समान कॅन्सल झाले वाटल्यास आणखी एक स्टेप देऊ tan इनव्हर्स ऑफ 3 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 3 अपॉन 3 वेल आणि आताच नेचर आलं बघा दॅट इज tan इनव्हर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 3 बघा मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 होते म्हणून आपण चौथ्या चरणामध्ये गेलतो आणि मग tan इनव्हर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 3 म्हणजे स्क्वेअर रूट 3/2 अपॉन 1 हाफ म्हणजे साइन हाऊ मेनी स्क्वेअर रूट 3/2 साइन ऑफ 60 डिग्री आणि cos ऑफ 60 डिग्री सुद्धा 1 हाफ असतं कसंही जज करा बघा साइन ऑफ 60 डिग्री दॅट इज स्क्वेअर रूट 3/2 त्यावेळेस cos ऑफ 60 डिग्री असतं 1 हाफ म्हणून तर tan रेशो येतो स्क्वेअर रूट 3 अपॉन 1 हे सगळं काही तुमच्याकडं आहे परंतु तुम्ही विचार करा अभ्यास करा दॅट इज 60 म्हटल्यानंतर π/3 and therefore its polar coordinates are s represents that r theta therefore s is r becomes 3 that becomes π/3 as theta तर असे ते उदाहरणं होत्या तर when that examples these are तर हे होतं पोलर टू कार्टेशियन कार्टेशियन टू पोलर आणि हे नॉलेज फार उपयोगीचं आहे त्यामुळे तुम्ही याचा उपयोग करा व्यवस्थित अभ्यास करा उदाहरणं सोडवा नोट्स काढा वेळेचा सदुपयोग करा झालं तर असेही उदाहरणं होत्या त्यानंतर नाउ सी द टिपिकल एक्झाम्पल्स 1 by 1 there तर थर्ड वन बघा आता वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन असलेला आता आपण साइन रूल टॅन कोसाइन रूल प्रोजेक्शन रूल त्यांचा कसा उपयोग करायचा याचा विचार करू सी दॅट इन अ ट्रायंगल ABC दिलेली इन्फॉर्मेशन फार उपयोगीची आहे इन अ ट्रायंगल ABC इफ A इक्वल टू 45 डिग्री कधी कधी अँगल पण शब्द नसतो तर आपले स्टँडर्ड नोटेशन आहे A इक्वल टू 45 डिग्री B इक्वल टू 60 डिग्री देन फाइंड द रेशो ऑफ बघा then find the ratio of sides of a triangle तर आपणाला त्या त्रिकोणांच्या बाजूंचं प्रमाण पाहिजे म्हणजे त्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कोणत्या प्रमाणात येतात हे आपणाला पाहिजे बरोबर आणि मग आता काय करायचं ते बघा तर सी दॅट मग काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे in a triangle ABC that A becomes 45 degree B becomes that of the 60 degree याचा अर्थ तिसरा अँगल तुम्हाला मिळवायचा आहे आणि तो ऑटोमॅटिक येतो कोणामुळं बिकॉज as A plus B plus C equal to 180 degree त्यांनी डिग्रीत दिले डिग्रीतला गुणधर्म सांगा and therefore A किती आहे 45 B किती आहे 60 C आता मिळेल that is 180 and therefore C equal 105 तिकडे गेले 75 राहिले म्हणजे तिसरा अँगल तुमचा किती आला 45 डिग्री झालं आणि मग आता काम संपलं बघा and therefore आपल्याला रेशो पाहिजे प्रमाण पाहिजे याचा अर्थ आपण त्या साइन रूलचा उपयोग करू शकता and therefore we have to know that A upon sin A by sin rule बघा equal to B upon sin B equal to C upon that sin C आणि समजा त्याला काहीतरी माना सपोज that is K काय हरकत नाही त्या ठिकाणी त्याला मानलं म्हणून आणि मग आता आपल्याकडे अँगल्स आहेत त्या K ची सुद्धा काही गरज नाही परंतु आपण थोडा वेळ मानू and therefore बघा लगेच येते प्रमाण A upon sin of A आहे 45 डिग्री त्यानंतर B upon sin of 60 डिग्री that is equal to C upon sin of 75 डिग्री call that one झालं मग त्याच्यातलं कोण कोण माहिती आहे तुम्हाला 45 डिग्री माहिती आहे 60 डिग्री माहिती आहे परंतु 75 मात्र आपल्या टेबल ऑफ व्हॅल्यू मध्ये नाही आणि मग त्यासाठी आपण परत 11वीचा उपयोग करू तर 11वीतल्या सगळ्या गोष्टी फार उपयोगीच्या आहेत आणि त्या अँगल कोण आहे तुमचा दॅट इज 75 डिग्री मग त्याला कसं सोडवतो बरं आपण आठवतंय तर त्याचं विभाजन करायचं असं साइन ऑफ 30 डिग्री प्लस दॅट 45 डिग्री आणि
आणि आलं परत साइन ऑफ अल्फा प्लस बीटा किंवा ए इंटू बी. यूज दॅट ॲडिशन फॉर्म्युली. हे सगळं तुमच्याकडे आहे म्हणून 11वी मध्ये मी सांगत होतो की तुम्ही 11वीकडे दुर्लक्ष करू नका. प्लस दॅट कॉस ऑफ 30 डिग्री, साइन प्लसच असतात, टर्म्स वेगळ्या, आणि साइन ऑफ 45 डिग्री दॅट इज इक्वल टू साइन ऑफ 30 1/2. सगळं द्यायचं व्यवस्थित बरोबर येतं. प्लस दॅट कॉस ऑफ 30, कॉस ऑफ 30 स्क्वेअर रूट 3/2 ते आले तुमचे 1/2 बरोबर. कारण साइन 30 1/2 असतं तर कॉस 30 स्क्वेअर रूट 3/2 आणि मग छेद समानच. 1 मिनिट इथं वर्गमूळ राहिलं, मग 1 अधिक वर्गमुळात 3 येतील आणि छेद तर तुमचा आहेच 2 वर्गमुळात 2. तर असं ते 75 डिग्रीला पण कलेक्ट करता येतंय. अँड देअरफॉर आवर इक्वेशन नंबर 1 बिकम्स, आता प्रमाण मिळेल बघा. देअरफॉर इक्वेशन नंबर 1 बिकम्स, कसं तयार झालं ते बघा. देअरफॉर a अपॉन साइन ऑफ 45 डिग्री 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 that is equal to b upon 60 degree square root 3/2 बरोबर. 30 डिग्री 1/2 होता. त्यानंतर c आलं तुमचं. आता ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. स्टँडर्ड म्हणजे आता आपण मिळवली 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3 अपॉन 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 3 आणि हे प्रमाण तुम्हाला मिळालं. मग ह्याच भागाला आपण आणखी कसं लिहू शकतो बरं. इन द रेशो अथवा इन द 9th or 10th standard, and therefore we can write that a is to b is to c equal to, हे जे प्रमाण आहे ते कसं सांगितलं जातं नंतर 1 upon square root of 2 is to square root 3/2 upon 2 is to 1 plus square root of 3 upon 2 times square root of 2 बरोबर. परंतु आता आपणाला थोडंसं आणखी सिस्टमॅटिक घेण्यासाठी छेद समान करू. म्हणजे भागाकारापेक्षा आणखी त्याचा विचार होईल. छेद समान करायचं म्हणजे लसावी किती आला तुमचा. इथं 2 ने गुणावं लागेल, इथं वर्गमुळात 2 ने गुणावं लागेल ना. तर गुणूया. मग इथं 2 ने गुणलं 2 अपॉन 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 2. त्यानंतर इथं वर्गमुळात 2 ने गुणला, वर्गमुळात 3 भागिले 2 वर्गमुळात 3 आणि इज टू इक्वल टू नको, दॅट इज टू 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3. हे पण आपल्याला मिळून जातं, शिकता येतं. प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी असते, पण आपली तेवढी क्षमता पाहिजे, आपलं तेवढी त्या ठिकाणची इच्छाशक्ती पाहिजे. आता छेद समान झाला. रेशो व्यवस्थितपणे कॉल करू. अँड देअरफॉर 2 is to वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3 वर्गमुळात 6 आणि इथं आले 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3. म्हणजे असा सांगण्यापेक्षा असा पण तो रेशो देता येतो. अँड देअरफॉर दिस इज द रेशो ऑफ दॅट साइड्स ऑफ दॅट द ट्रायंगल whose 2 angles are given to v. तर असं ते उदाहरण मिळवता येतं. त्यानंतर तर हे सगळे टिपिकल एक्झाम्पल्स आहेत. तेव्हा थोडंसं तुम्ही काळजीपूर्वक अभ्यास करा. तसं पाठीमागचं नॉलेज कधी कुठली गोष्ट उपयोगाला येते सांगता येत नसता. त्यानंतर बघा आता 4th one बघा. इन अ ट्रायंगल ABC, तर आता प्रूव्ह दॅट आहे ना उदाहरण. इन अ ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट किंवा शो दॅट कुठलाही शब्द असतो. प्रूव्ह दॅट साइन ऑफ b मायनस c/2 बघा. साइन ऑफ b मायनस c/2 दॅट इज इक्वल टू काय शो करायचे बघा. दॅट इज इक्वल टू b मायनस c अपॉन a. बाजूच्या भाषेत आता स्मॉल c आहे तो. b मायनस c अपॉन a into cos a/2. तर काय सिद्ध करायचे बघा. प्रूव्ह दॅट साइन ऑफ b मायनस c/2 इक्वल टू b मायनस c अपॉन a into that cos a/2. आणि मग आता आपण त्याला विचार करू. तर बघा आता मग आपण त्या साइन रेशोचा उपयोग घेतला, त्याच्या बाजूंचं प्रमाण मिळवला. मग आता इथं पण आपण इकडनं इकडं जाणं अवघड आहे. कारण अँगलचं रूपांतर बाजूत करणं तसं अवघड जातं, म्हणून आपण बाजूकडून अँगलकडे येऊ आणि इथं RHS कन्सिडर करू. देअरफॉर कन्सिडर दॅट द RHS इक्वल टू काय b मायनस c अपॉन a इंटू कॉस a/2 बरोबर. आता बाजू आहे, साइन रूलचा उपयोग करू. अँड देअरफॉर बाय साइन रूल बघा a अपॉन साइन a कसा फायदा होते, दोघांचा उपयोग होणार. b अपॉन किंवा ज्याचा त्याचा नुसार ते उदाहरण ठरलेलं असणार. c अपॉन साइन c इक्वल टू दॅट k c
आपल्याला बाजू पाहिजे, उपयोग करूया. Therefore A equal to K times sin A, B equal to K times sin B, C equal to K times sin C. झालं? आणि मग आता ते रिप्लेस करू. इनसाइड रूलचा इथे उपयोग होत आहे. and therefore our RHS becomes, तो K बरोबर आपल्याला मदत करून बिचारा त्याच्या ठिकाणी निघून जातो. तर बघा कसं घडतंय. दॅट इज इक्वल टू इन द ब्रॅकेट बी आहे, याचा अर्थ K टाइम्स साइन B मायनस C आहे K टाइम्स साइन C डिवायडेड बाय A आहे K टाइम्स साइन A व्हेन इट इज, आणि त्याला आहे तुमचं cos A/2 ॲज इट इज. जे काय असेल ते मल्टिपल त्या ठिकाणी आहेच. झालं? इथं येऊ. दॅट इज इक्वल टू, आणि मग आता बरोबर K सगळीकडे आहे, तो नाहीसा होईल. पुढची स्टेप देऊ, अजिबात स्क्रॅच करायचं नाही. sin B minus that of the sin C upon that sin A, बघा कसं आलं, into that cos A/2. वेल एक्झाम्पल. बघा म्हणजे आपण बरोबर बाजूकडून कोणाकडे यायला सोपं झालं. कोणामुळं? त्या साइन रूल मुळे. लक्षात आलं? तर हे उदाहरण चॅलेंजिंग असतात. लक्षात आले तुम्ही विसरू शकत नाही, लक्षात नाही आलं विसरण्याचा प्रश्नच येत नाही. झालं? दॅट इज इक्वल टू. आता परत याच्याहून पुढे जायचं. आता उद्देश काय आहे? इथपर्यंत येणं. मग त्या सूत्रांचा उपयोग करा. मग आता इथं बघा साइन बी मायनस साइन, इथं हाफ अँगल आलाय, याचा अर्थ हाफ अँगल सूत्रांचा उपयोग करावा लागेल. व्हॉट इज द साइन बी मायनस साइन सी? आपल्याकडे सूत्र होतं बघा असं, साइन सी मायनस दॅट ऑफ द साइन डी, आणि त्याचं काय होतं 2 टाइम्स कॉस ऑफ. हे उदाहरण आपण 11वीत घेतले होते, त्यावेळेस मी कितीतरी वेळा सांगत होतो. हे फार उपयोगीचे आहेत सूत्र. 2 टाइम्स कॉस ऑफ C प्लस D/2 इंटू साइन ऑफ C मायनस D/2. कारण साइन C प्लस Dचं पण सूत्र असतं ना, प्लसला फक्त हे पद इकडे येतं, अँगल मात्र तसे जा. C प्लस D/2 C मायनस D/2. इथं काय येणार तुमचं 2 टाइम्स, B च्या ऐवजी C आहे, C च्या ऐवजी D आहे, म्हणजेच 2 टाइम्स कॉस ऑफ, बघा B प्लस C/2 इंटू साइन ऑफ, आलं बघा ते B मायनस C/2. आणि तिथंच आपल्याला जायचं डिवायडेड बाय. मग आता हे हाफ मध्ये आले, याचा अर्थ छेदस्थानची किंमत सुद्धा तुम्हाला हाफ अँगल मध्येच कॉल करावी लागेल. आणि मी इथं एक कंस टाकू, काय किंवा ब्रॅकेटच टाकू, म्हणजे आणखी तुमच्या मनातली शंका नाहीशी होईल. आणि हे cos A/2 आपले गुणिले आहेत. बरोबर? आता छेदस्थानी साइन A आहे, इकडे हाफ अँगल आलाय, याचा अर्थ साइन A ला सुद्धा त्याच्या सूत्रामध्ये कॉल करा. 2 टाइम्स आहे आपल्याकडं साइन A/2 इंटू cos A/2. 11वीतलं ते प्रकरण बघा, दॅट इज द कंपाऊंड अँगल. त्याच्यात बरेच सूत्र होते बघा, अलाइड अँगल, एडिशन फॉर्म्युले, दॅट इज फॅक्टरायझेशन फॉर्म्युले, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले वगैरे काय असेल ते व्यवस्थित मिळवायचं. आणि ही झाली तुमची RHS. आणखी एक स्टेप देऊ. जे जे कॅन्सल होते ते कॅन्सल करू. हे 2 कॅन्सल झाले, cos A/2 कॅन्सल झाले, आणि शिल्लक राहिलं एवढं. काय ते बघा, cos ऑफ B प्लस C/2 इंटू साइन ऑफ B मायनस C/2 डिवायडेड बाय साइन A/2. बरोबर? आणि ही होती RHS. आता आपल्याला एवढंच पाहिजे, याचा अर्थ हे कॅन्सल झालं पाहिजे. आणि ते काय घेतलं आणि कॅन्सल केलं असं नव्हे, त्याचा आपल्याला अर्थ द्यावा लागेल. cos B प्लस C/2 बरोबर साइन A/2 कसं मिळतंय ते. बरोबर? याच्या पण इकडे जाणं सोपं आहे, सोपं नाही, येथून इथं येणं सोपं आहे. कसं ते बघूया. त्यानंतर आता महत्वाच्या शब्दाचा उपयोग करायचा. आपण कुठं आहोत? ट्रायंगल मध्ये. आणि मग वी नो दॅट A प्लस B प्लस C इक्वल टू पाय. बरोबर फायदा होतो बघा त्याचा. आपल्याला कोण पाहिजे? B प्लस C. Therefore B प्लस C इक्वल टू पाय मायनस A. आणि मग B प्लस C/2 हे व्यवस्थित लक्षात घ्या, साध्या गोष्टी आहेत परंतु मदतच करतात बघा. B प्लस C/2 इक्वल टू पाय/2 मायनस A/2. आणि मग आपली RHS बघा कशी बदलते. Therefore RHS इक्वल टू cos ऑफ, बरोबर, B प्लस C/2 च्या ऐवजी कोण आलं? ऑब्झर्व दॅट पाय/2 मायनस A/2 इंटू साइन ऑफ B मायनस C/2. बरोबर फायदा झाला. आणि हे तुमचे साइन A/2 ॲज इट इज झालं.
आणि मग आता व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा, दॅट इज साइन थिटा. बरोबर मिळालं. साइन ए बाय 2 इंटू साइन ऑफ बी मायनस सी बाय 2 डिवायडेड बाय साइन ए बाय 2. आणि मग म्हणून तर आपण हे काळजीपूर्वक ऑब्झर्व करा. त्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. संधीचा सोनं करता आलं पाहिजे, फायदा घेता आला पाहिजे. आणि मग आता साइन ए बाय 2 कॅन्सल झाले आणि शिल्लक राहिलं बरोबर साइन बी मायनस सी बाय 2 आणि दॅट इज अवर LHS. तर अशा रीतीनं हे उदाहरण एकदम चांगले आहे. अजूनही त्याच्या पुढे आपण जाणार आहात. तर हे साइन रूल पासून उदाहरण मिळालं. त्यानंतर अजून आहे एखादं तरी उदाहरण होईल. हा बघा आता 5th वन. तर थोडा वेळ जातोय पण तो जाऊ द्या, काही प्रश्न नाही. आपल्याला वेळेसाठीच आपण आहोत, आपल्यासाठीच वेळ आहे. विथ युज्युअल नोटेशन्स प्रूव्ह दॅट 2 टाइम्स ऑफ, तर बघा 2 टाइम्स ऑफ a इंटू साइन स्क्वेअर c बाय 2 प्लस that c into sin square a by 2 तो कंस पूर्ण इक्वल टू a minus b plus that c. तर असं ते मिळालेलं आहे. आणि मग आता बघू काय घडतंय ते. तर परत सूत्रामध्ये तुम्हाला जावं लागेल त्या ठिकाणी. मग आता इकडं जाणं योग्य, कारण आता आपल्याकडे साइन स्क्वेअर आहे. मग आता थोडंसं त्याला आपण व्यवस्थितरित्या कॉल करू. therefore LHS equal to, बघा अगोदर आहे तसे मी देतो 2 टाइम्स a इंटू विथ युज्युअल नोटेशन्स आपण ट्रायंगलच्याच भाषेत आहोत. साइन स्क्वेअर a टाइम्स साइन स्क्वेअर c बाय 2 प्लस फक्त अँगलचा हा पाय आहे तो, म्हणून तर थोडंसं व्यवस्थितच लिहावं लागतं. साइन स्क्वेअर a बाय 2 झालं. मग आता त्या a ला आपण इकडे घेऊ ज्याच्या त्याच्या बाहेर आणि 2 ला त्याच्यामध्ये लिहू. सूत्रामध्ये येण्यासाठी a इंटू ब्रॅकेट 2 टाइम्स साइन स्क्वेअर c बाय 2 बघा प्लस दॅट परत तो c ला आउटसाइड घेऊ, 2 टाइम्स इनसाइड घेऊ. फक्त थोडंसं व्यवस्थितपणे यायचं, पण आपल्याकडे जे सूत्र आहेत त्यांचा इथे उपयोग करायचा. तर हा स्मॉल सीच आहे, तर बाजू म्हटल्यानंतर स्मॉल सीच आहे. झालं. मग आता आपल्याला साइन स्क्वेअर c बाय 2 हाफ अँगल आहे, याचा अर्थ साइन रूलचा उपयोग नाही. मग आपल्याला आता अँगल मध्ये यायचे आहे, त्यासाठी आपल्याकडं ऍडिशन फॉर्म्युलाचा उपयोग आहे. साइन 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा बरोबर, मग ते कसं असतं सूत्र, कॉस ऑफ 2 थिटा इक्वल टू, इथं हाफ आहे, हाफचा उपयोग करता येईल, किंवा कॉस ऑफ थिटा इक्वल टू च्या भाषेत देतो. काय असतं ते, कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2. एकावरून ते मिळवता येतात. 2 थिटा पासून थिटा मिळतो, इकडं 2 थिटा इकडं थिटा, म्हणून इकडं थिटा इकडं त्याच्या निम्मा. झालं. आपल्याला साइन मध्ये पाहिजे, मग याच्या ऐवजी काय लिहितो आपण, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2. बघा आलं. therefore 1 मायनस 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा बाय 2. मग याला इकडं घेतलं की हे इकडं जातात, आणि मग त्यामुळं कसं सूत्र उपयोगात येईल, कुठं येईल सांगता येत नाही. म्हणून तर व्यवस्थितरित्या विचार करावा लागतो. आणि मग 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा बाय 2 इक्वल टू 1 मायनस कॉस थिटा, इथं जो असेल त्याच्या भाषेत त्याला द्यायचं, आणि दॅट इज इक्वल टू a. म्हणून तर आपण मुद्दाम त्यांनी 2 बाहेर देता की तुमचं कन्फ्युजन व्हावं. पण आपल्याकडे सूत्राचं नॉलेज जर असेल तर तुम्ही उदाहरणामध्ये प्रयत्न निश्चितपणे करू शकता. मग 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा बाय 2 बरोबर दॅट इज 1 मायनस कॉस ऑफ c. आता अँगल तुमचा झाला दुप्पट, निमपटीवरून दुपटीकडे आपण आलो. बरोबर. आणि मग आता काही अडचण नाही, तर c आहे आणि इथं असणार तेच सूत्र, फक्त अँगल बदलला, 1 मायनस कॉस ऑफ a. आणि मग आता आपण कोसाइन रूलचा उपयोग करू शकता. तर एक सूत्र माहित असलं ना, जे पाहिजे ते आपण तयार करू शकता. तर LHS इक्वल टू असं दिवा, आणि मग आता इथं 1 नंबरचं नाव दिवा. मग आता कोणते रेशो आलेत बरं, कॉस a आणि कॉस c. आणि बघ म्हणायचं therefore बाय कोसाइन रूल. मग साइन रूलचा उपयोग झाला, आता कोसाइन रूलचा. कोण कोण, कॉस a पाहिजे आणि कॉस c पाहिजे. मग कॉस a म्हणजे कोण असणार, b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन ट्वाइस bc. तर कॉस c बरोबर
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए बी. आणि हे रिप्लेस करा कारण आपल्याला ए वजा बी अधिक सी कडे जायचं आहे तर बरोबर प्राप्त होईल. आणि आता व्यवस्थितरित्या त्याला रिप्लेस करू. दॅट इज इक्वल टू therefore equation number 1 becomes LHS equal to a into bracket. आता रेक्टँग्युलर ब्रॅकेट टाकू. पण त्या व्हॅल्यू मध्ये कन्फ्युजन नको, व्यवस्थित द्यायचं फक्त बरोबर मिळत चालेल. आपण नियमाच्या बाहेर जात नाहीये. 1 मायनस कॉस ए नाही कॉस सी आहे अगोदर ना, म्हणजे कोण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए बी त्याचा कंस पूर्ण. फक्त व्यवस्थित त्याला कॅल्क्युलेशनला लक्ष ठेवा. सी इंटू ब्रॅकेट 1 मायनस आता कॉस ए म्हटलं की बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी. हे कॅल्क्युलेशन आपल्याला जमायला हवंच. हा ए कधी कॅन्सल होईल ज्यावेळेस तुम्ही लसावी पूर्ण करणार त्यावेळेसच. बरोबर. मग आता लसावी पूर्ण करू. मग ट्वाइस ए बी इकडे आले बरोबर. हे मायनस साइन इथं आलं मायनस ए स्क्वेअर मायनस बी. हे गोष्टी शिका कसं झालं वगैरे काय ते अपॉन ट्वाइस ए बी. हा झाला यांची वजाबाकी. लसावी प्रमाणे हे इथं आले वजा साइन समाईक होतं म्हणून अधिक झाले वजा वजा झाले अधिक बरोबर प्लस व्यवस्थित चालायचं बरोबर येणार. आणि चुकलं तरी आपण आहोत ना, काही प्रश्न नाही. चुकेल तो शिकेल त्यापर्यंत नेहमी चुकायचं नाही. त्यामुळं 2 टाइम्स ऑफ बी सी मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर परंतु प्लस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी. बरोबर झालं. आणि मग आता तुम्ही ए कॅन्सल करू शकता. हा ए याला कॅन्सल झाला सॉरी इथं कॅन्सल झाला बाकीचं आहे तसं देऊ. ट्वाइस ए बी बघा मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ए कॅन्सल झाले ट्वाइस बी शिल्लक राहिले बरोबर. बघा त्यानंतर प्लस आता इथला सी कॅन्सल होतोय ट्वाइस बी सी मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी. आणि मग आता काम संपेला. तर या ठिकाणी काय आलं बरं ट्वाइस ए बी सी आलेत नाही का. काही अडचण नाही मिळून जाईल. तर ट्वाइस बी बरोबर शिल्लक राहिल्या त्या ठिकाणी. दॅट इज इक्वल टू मग आता ट्वाइस ए बी आहेत मायनस ए स्क्वेअर सर्वांचा छेद समान आहे काही प्रॉब्लेम नाही. तर ट्वाइस ए बी कारण छेद समानच आहे डायरेक्ट काय काय कॅन्सल होईल त्याचा विचार करा. बघा मायनस ए स्क्वेअर इथं आहे प्लस ए स्क्वेअर इथं आहे. त्यानंतर सी स्क्वेअर वजा सी स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर सी स्क्वेअर कॅन्सल झाले. ट्वाइस ए बी मायनस बी स्क्वेअर राहिले आणि इथं ट्वाइस बी सी मायनस बी स्क्वेअर राहिले आणि बरोबर आलं अपॉन ट्वाइस बी. आणि मग सगळे बरोबर काय येत आहेत बघा ट्वाइस ए बी बरोबर. त्यानंतर हे ट्वाइस बी सी आणि मायनस 2 टाइम्स ऑफ बी स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स ऑफ बी. तर बेरी वजाबाकी चुकायला नको. किती सिस्टमॅटिक येत चाललंय बघा. आता इथंच घेऊया लगेच. आता सगळीकडे ट्वाइस बी आहे बघा ट्वाइस बी ट्वाइस बी ट्वाइस बी. काय राहिले शिल्लक इथं ए राहिला इथं सी राहिला आणि इथं मायनस बी राहिले आणि तेच पाहिजे. and therefore or that is equal to a minus b plus c that is our RHS. तर अशा रीतीनं हे तुमचे 5 उदाहरणं आज पूर्ण झाले व्यवस्थित मिळाले. त्यासाठी त्याच्यातून काहीतरी मिळतं बघा. आणि विशेष म्हणजे उदाहरण सोडल्यानंतर जो आनंद मिळतो जे सॅटिस्फॅक्शन मिळतं दॅट इज अ व्हेरी स्ट्रॉंग. त्यामुळे तुम्ही उदाहरणं सोडवा अभ्यास करा सगळ्या विषयांचा करा. तर असं ते आहे. तर थांबू इथंच थोडंसं वेळेचं पण